भाजपकडून राज्यसभेच्या 3 उमेदवारांची नावं जाहीर झालीत। अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे। अशोक चव्हाणांसोबतच अजित गोपछडे यांचं नाव जाहीर झालंय। मात्र या 2 नावांसोबत तिसरं नाव जाहीर झालंय, ते म्हणजे मेधा कुलकर्णी यांचं। मेधा कुलकर्णींचं नाव जितकं आश्चर्यकारक आहे, तितकंच ते भाजपच्या आगामी धोरणाची चाहूल देखील आहे। कारण मेधा कुलकर्णींना थेट राज्यसभेवर पाठवल्यामुळे पुण्याचा पुढचा खासदार कोण हे स्पष्ट झालंय। मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवून भाजपने कोणती रणनीती आखली आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवण्याच्या निर्णयामागचं राजकारण समजून घेण्यापूर्वी पुण्याच्या राजकारणात नेमकं काय घडलं होतं ते आपल्याला पाहावं लागतं। पुणे हा भाजपचा बालेकिल्ला झाला होता। कलमाडींच्या अस्तानंतर पुणे म्हणजे सबकुच भाजप असं चित्र झालं होतं। सुरुवातीच्या काळात अनिल शिरोळेंना भाजपने समोर आणलं। दुसरीकडे गिरीश बापट यांच्या रूपात पुणे भाजपकडे जनाधार असणारं नेतृत्व होतं। या 2 नावांसोबत प्रकाश जावडेकरांच्या स्वरूपात पुण्यातून पांढरपेढी अभ्यासू राजकारण करणारी एक इमेज बिल्ड देखील भाजपकडून केली जात होती। पण याच 10 वर्षाच्या काळात ही नावे बॅकफुटला पडत गेली व महापालिकेच्या राजकारणातून नवे नेते समोर येत गेले। याचा पहिला फटका भाजपला बसला तो कसब्याच्या निकालात। कसबा पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासनेंना उमेदवारी दिली। टिळक घराण्याला डावलण्याच्या राजकारणाचे आरोप या निवडणुकीत झाले। भाजपचा या निवडणुकीत पराभव झाला आणि अंतर्गत राजकारणातून भाजप पुण्याचा बालेकिल्ला कायमचा गमावू शकते अशी चिन्ह तयार झाली। थोडक्यात जो अंतर्गत वाद भाजपला कसब्याच्या निकालात पराभूत करणारा ठरला, तोच आता पुण्याच्या लोकसभेत रिपीट होऊ शकतो अशी चित्र निर्माण झालं होतं। आता हाच खेळ लोकसभेत रिपीट होताना दिसत होता, कारण लोकसभेसाठी 1-2 नव्हे तर तब्बल 3-4 दावेदार समोर येताना दिसत होते। याच राजकारणामुळे अंतर्गत मतभेद मोठे होताना दिसत होते। पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ आणि सुनील देवधर, जगदीश मुळीक असे 3 प्रमुख दावेदार समोर आले होते। या तीनही उमेदवारांमध्ये अंतर्गत राजकारण सुरू झालं होतं। विशेषतः देवधरांची एक चूक याच राजकारणात त्यांना बॅकफुटवर घेऊन जाणारी ठरली होती। देवधरांची ती चूक म्हणजे निखिल वागळेंवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची कृती। राष्ट्रपतींचा अपमान झाला हे कारण सांगून सुनील देवधरांनी राष्ट्रपतींच्या नावाने अॅट्रॉसिटी दाखल केली। ब्राह्मण व्यक्तीकडून अॅट्रॉसिटीचे कलम दाखल करणं ही मोठी सामाजिक व राजकीय चूक होती। ही गोष्ट पक्षाच्या हायकमांडला लक्षात आल्यानंतर चूक दुरुस्त करण्यात आली, पण तोपर्यंत वेळ गेली होती। सुनील देवधर यांचा उमेदवारीचा प्रमुख क्लेम ब्राह्मण कार्ड हाच होता। दुसरीकडे धीरज घाटे यांनी देखील निखिल वागळेंना विरोध करून हे प्रकरण देशपातळीवर घेऊन जाण्याची चूक केली। भाजपच्या शासन काळात भाजपकडे गृहमंत्रीपदासारखं खातं असताना कायदा व सुव्यवस्था पणाला लागते हे चित्र भाजप हायकमांडची एकूण इमेज डाऊन करणारी होती। कारण याच काळात भाजप गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण किंवा घोसाळकरांच्या मृत्यूचं प्रकरण हे भाजपच्या अंगलटी आलं होतं। थोडक्यात लोकसभेसाठी असणारी अंतर्गत स्पर्धा चव्हाट्यावर आली होती। कुठेतरी ही स्पर्धा मर्यादित करून पुण्याचा बालेकिल्ला भाजप हायकमांडला सेफ वाटत होता। साहजिक या राजकारणातून नाव समोर आलं ते मेधा कुलकर्णींचं। मेधा कुलकर्णींच्या नावामुळे आता नेमके कोणते डावपेच आखले गेलेत ते देखील पाहूयात। मेधा कुलकर्णींच्या नावामुळे स्पष्ट झालेली पहिली गोष्ट म्हणजे पक्षनिष्ठतेची किंमत होते हे भाजप हायकमांडने दाखवून देण्याचे प्रयत्न केलेत। मेधा कुलकर्णींना डावललं गेल्याने पक्षनिष्ठतेला किंमत नाही असं नरेटिव्ह तयार केलं जात होतं। विशेषतः काल पक्षप्रवेश झालेल्या अशोक चव्हाणांना आज राज्यसभेवर पाठवण्यात येत असल्याने पक्षाचे पारंपरिक मतदार व नेते भाजपपासून दुरावत होते। दुसरीकडे शिंदे व दादांच्या आगमनामुळे भाजपच्या मूळ नेत्यांना स्कोप नसल्याचं वातावरण तयार होत होतं। मेधा कुलकर्णींच्या नावामुळे भाजपने पक्षनिष्ठतेची किंमत तर केलीच, पण पुण्याच्या राजकारणात ब्राह्मण नसल्याची कमतरता देखील भरून काढली। मेधा कुलकर्णींच्या नावामुळे स्पष्ट झालेली दुसरी गोष्ट म्हणजे पुणे लोकसभेचं चित्र स्पष्ट झालं। देवधर, मोहोळ किंवा मुळीक असे 3 दावेदार पुणे लोकसभेसाठी इच्छुक होते। या अंतर्गत स्पर्धेचा फटका भाजपला बसू शकतो असं देखील चित्र तयार होत होतं। वास्तविक देवधरांची दावेदारी भाजप हायकमांडने नाकारली असती तर भाजपला फटका बसला असता, कारण कसब्याप्रमाणेच ब्राह्मण उमेदवार नाकारण्याची नाराजी पक्षाला लोकसभेत बसलीच असती। शिवाय पक्षनिष्ठतेचा निकष व संघाची पार्श्वभूमी या गोष्टींचा सामना देखील भाजप हायकमांडला देवधरांची उमेदवारी नाकारण्यामुळे सहन करावी लागली असती। मेधा कुलकर्णींच्या उमेदवारीमुळे मात्र देवधरांचं तिकीट कट झालं असं ठामपणे म्हणता येतं, कारण कुलकर्णींपाठोपाठ भाजप लोकसभेसाठी दुसरा ब्राह्मण उमेदवार देणार नाही हे स्पष्ट झाले। साहजिक या राजकीय डावपेचात मुरलीधर मोहोळ यांचं नाव चर्चेत आलंय, कारण कोथरूड परिसरातून येणारं मराठा नाव म्हणून मोहोळांचं तिकीट फायनल होऊ शकतंय। मेधा कुलकर्णींच्या नावामुळे स्पष्ट झालेली तिसरी गोष्ट म्हणजे मराठा उमेदवारांमागे ब्राह्मण मते राहतील याची पक्षाने जुळणी केली आहे। ब्राह्मण उमेदवार पुणे लोकसभेसाठी नसेल हे तर मेधा कुलकर्णींच्या नावामुळे निश्चित झालंय। शिवाय पक्षाच्या पारंपरिक ब्राह्मण उमेदवारांची मतं देखील भाजपला मिळतील याची खात्री भाजपने मेधा कुलकर्णींना तिकीट देऊन केली आहे।
जावडेकर व गिरीश बापट यांच्या पश्चात मेधा कुलकर्णींना उमेदवारी देताना भाजपने कसा डाव साधला हे देखील समजून घ्यावं लागतं। मेधा कुलकर्णी यांनी मराठा मोर्चाच्या वेळी मराठा समाजाला विरोध केल्याचा आरोप होता। या घटनेमुळे संतप्त मराठा समाजाने मेधा कुलकर्णी यांच्या घरासमोर निदर्शनं देखील केली होती। अशा वेळी भाजपने पुण्यातून मराठा उमेदवार लोकसभेसाठी दिल्यास ब्राह्मण समाजाच्या नाराजीचा फटका या मराठा उमेदवाराला बसला असता। तो दूर करण्यासाठी मेधा कुलकर्णींना उमेदवारी देऊन भाजपने पुण्याचा पुढचा खासदार मराठा असेल हे जवळपास निश्चित केले असं म्हणता येतं। इथेच मोहोळ आणि मुळीक यांच्यापुरता ही स्पर्धा मर्यादित ठेवण्याची खेळी भाजप हायकमांडने आखल्याचं दिसते। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।